सेवक सेविका बाल गोपाल सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी। आजची बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांच्या जीवनात घडून आलेला अनुभव यावर चर्चा बैठक सुरुवात आहे। आताच या कार्यक्रमाचे आयोजक दिगोरे साहेबांनी सांगितलेले आहे की सेवक कसा कसा घडत आहेत। आपण चर्चा बैठकला कसे टालमटोल करत आहोत याची त्यांनी थोडक्यात पावती दिलेली आहे। आपण कसे दुःखी होतो आणि खरंच आपल्याला पहिल्या दिवसाची आठवण करून घ्यायची आहे। बाबा पण दुःखी होते, त्यांच्याकडे 1933 पासून भूताळकी होती, तर त्यांनी 1945 ला मानव धर्माचा एक संन्यासी मिळाला। संन्यासीच्या माध्यमातून दिगोरे साहेबांनी सांगितलेलं या ठिकाणी त्या पलीकडे जाणार नाही मी, आपलाच अनुभव या ठिकाणी जेवीन। बाबाही दुःखी होते आणि आपण तुम्ही आम्ही सारेच लोक दुःखातून आलो। आम्हाला कोणी व्यक्तीने निमंत्रण दिलं नव्हतं, फक्त तो निमंत्रण होता तो आमचा दुःख होता। दुःखाच्या पायी आपण सारेच लोक जुळलो। कधी जाताचा धर्माचा पंथाचा विचार मानते की बाबा जुमदेवजीने केलं नाही। जो दुःखी व्यक्ती दिसला बाबांनी आणि बाबांच्या कृपेसाठी ज्यांनी आठवण केले त्या दुःखी मानवाला मानते की बाबा जुमदेवजींनी आपल्या पोट्याशी घेतलं। आम्ही त्यामधूनच होतो। आमच्याही कुटुंबामध्ये 10x15 ची एक खोली होती, एवढे सारे देवी देवता होते। आमची आई हनुमानजीला ज्या वेळेस आम्ही पाणी घातलो नाही तर आम्हाला जेवण सुद्धा आई देत नव्हती। असे दिवस होते। भावभक्ती 1 तास आमचे वडील पूजा करायचे, पण माझ्या आईच्या अंगामध्ये वाजा वाजला इकडे, नवरात्रचा वाजा वाजला इकडे। जेव्हा आपला आता हे महाशिवरात्री आहे, आपण चैत्र करतो, नवरात्र करतो, यामध्ये जसा वाजा वाजला की माझी आई धावत धावत रडत किंवा हसत रोडावर निघायची। आम्ही हळूहळू मोठे झालो। माझ्या वडिलांकडे बी ठेकेदारी होती, पण खायला अन्न राहत नव्हता। अशी परिस्थिती वैदानं आमची केली होती। असे करते करते आम्ही 10-15 वर्ष 20 वर्ष एका आठवड्यामधून 2 दिवस 7 दिवसामधून 2 दिवस आम्ही वैदाच्या इथं जायचं आणि तिथं तांदरी लावायची। त्यामध्येही भेदभाव होत होता। ज्यानी चांगला जास्त तांदूळ, सेंटेड अगरबत्ती, तेल आणि 101 रुपया दिला त्यांचा नंबर आधी लागायचं। ज्यांनी 11 रुपये दिला, 5 रुपये दिला किंवा तांदूळ तेल नाही आणला त्याचा नंबर अजिबात लागत नव्हता। असा भेदभाव त्या ठिकाणी होता। आमच्याशी तुमच्याशी झालं का असा भेदभाव? नाही ना। सर्वां यांच्यासाठी तेच शिकवण आहे, तुमच्यासाठी ते शिकवण आहे। बाबांनी फक्त विनामूल्य कृपेचा प्रसाद म्हणून 10 रुपयाची, 2 रुपयाची, 5 रुपयाची पुस्तक दिली आहे आणि त्यामध्ये मागेल तो भेटत आहे आपल्याला। आता त्यामध्ये जसे आमचे कर्म असेल तसे आम्हाला मिळेल। तशाच कृपेने आमचे घराच्या जवळ बाबांचा एक सेवक होता। त्यांचे नाव हवनं झाले होते, जस्ट त्यांचे नाव हवनं झाले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणे आतापर्यंत तर तुम्ही खूप दर या देवाकड त्या देवाकड। आमच्याकड रात्रभर बैठक चालायची आणि ते बैठक फुकट मध्ये नाही, कोंबडाही पाहिजे, दारू पाहिजे आणि त्याला रात्रभराचे 5 ते 10 हजार रुपये पाहिजे। घर बांधायचे तर 25,000 वेगळेच आहेत। अशी परिस्थिती त्यावेळी आपण बघितलो। पण मरता क्या नाही करता, आपल्याला पैसे कुठूनही आणून उपास तापास करून शेवटी भाजीचा आपल्या इथं नाही राहिला तरी आम्ही वैदाची पूर्तता बरोबर करत होतो। त्यांचा सामान आमच्या तिरोड्याला भेटत नव्हता। तो नागपूरच सांगत होता सरळ म्हणे भोजपत्र हे ते सर्व सारे सामान इथं भेटत नाही, नागपूरला भेटते। फक्त इकडे का भेटते म्हणे एक बॉटलचा खंबा तो इकडे भेटते ना, काळा कोंबडा म्हणे इकडे भेटते, बाकी जो सामान भेटते तो सरळ नागपूर मध्ये भेटते। असे करते करते आम्ही बर्बाद झालो। आमच्याकडे बैलाच्या जोड्या होत्या, पटाच्या जोड्या होत्या, बऱ्याच काही होत्या, म्हशी होत्या चांगल्या चांगल्या। दूध देताना ते खून देत होते। त्याच्या दूध आपण जिथून काढतो तिथून ब्लड निघत होतो। किती मोठी त्या वैदाची
आणि दुसरी गोष्ट सांगतो, आमच्या महिला भगिनी तर एवढ्या हक्कानं जगूच शकत नव्हत्या. इकडे वैद दिसला की त्या इकडे ह्या रस्त्याने येता येता मागच्या बाजूलाच जात होत्या. अशा त्या ठिकाणी 2002 मध्ये आम्ही मार्गामध्ये आलो. अशा कंडिशन मध्ये आम्हाला स्वर्गीय लेकरामजी चौधरी गुरुजी वळेगाव यांचा घराचा पत्ता त्या सेवकांनी सांगितला. म्हणे वळेगावला जा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे प्रथम मार्गदर्शक गुरुजी वळेगावला आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जा. आम्ही म्हटलं आम्ही एवढे मोठे मोठे वैद बघितलं तर एवढे काही आराम होत नाही, कसं तुम्ही सांगता बा. तरी आम्ही कुटुंबानिशी गेला. गुरुजीने आम्हाला 2 तास कार्य दिला नाही. त्यांनी खूप विचारपूस केला. म्हणे तुम्ही एवढं सांगितलं, आता पुन्हा तुम्ही हा मार्ग मरण्याचा आहे, तुम्ही अजून या देवी देवताकडे फिरून या, पंडा पिजाऱ्याकडे फिरून या. आम्ही गुरुजीला विनवणी केलं, गुरुजी आम्ही खूप थकलो आता इकडे तिकडे, तुम्ही आम्हाला आता मार्गदर्शन करा. गुरुजीने खरंच आम्हाला 3 दिवसाच्या कार्यामध्ये माझ्या आईचं जो कार्य होता, कधी माझी आई सांगायची मी दुर्गा आहे, मी सरस्वती आहे, तर मी कधी नाग देवता आहे, किती किती प्रकारच्या देवीचा प्रकार आई सांगायची. तो प्रकार इवन 24 वर्ष झाले आम्ही मार्गात येऊन आम्हाला तो प्रकार कधी घडला नाही. कसे बाबा मिळाले आम्हाला. म्हणून म्हणायचं आहे मला, अगर न होते बाबा तो आज हम का होते, अगर न होते बाबा तो आज हम का होते. मानव धर्म नहीं मिलता तो हम मिट्टी मोल हो जाते, हम मिट्टी मोल हो जाता. कशी अवस्था झाली असती जी. तुम्ही स्वतःचा प्रश्न स्वतःलाच विचारा की आम्हाला जर महान त्यागी बाबा जुमदेवजी सारखे गुरु मिळाले नसते तर आमची अवस्था काय झाली असते. कितीतरी लोकांना या देशाला लुटून घेतला असते या तांत्रिक लोकांनी. हे आम्हाला स्वतःचा प्रश्न, कशी आमची अवस्था होती जी त्या दिवशी आम्हाला कोणीच रिश्तेदार साथ देत नव्हता. कारण की नेहमी म्हणायचं यांच्या घरी आला तर यांची हेच राहते, असा झाला तसा झाला, अशीच कटकट होती. आज आमचे रिश्तेदार जवळ येऊन बसतात, आज आमच्याकडून सल्ला विचार घेतात. त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीची सारी कृपा आहे जी. आणि आमचे कर्म, तुमचे कर्म या ठिकाणी आपण संख्याने जुळले आहोत. आता या ठिकाणी खूप काही घेऊन जायचं आहे. माझ्याकडून नंतर चूक झाली, सांगतो मी. बाबाजीने खूप सांगितलं की सेवक कसा वागते, आणि त्याच्यासाठी शिकण्यासाठीच हा मंच बनला आहे. हा कार्य चर्चा बैठक, त्रिमासिक चर्चा बैठक, महिनेवारी चर्चा बैठक, संमेलन हा कशासाठी आहे, आपल्याला सेवकांना शिकण्यासाठी आहे. नाहीतर कहा गए ते काही नाही, क्या लाए कुछ भी नहीं. काय मिळाला तर डाळ भात मिळाला नाही. या मंच विनामूल्य मंच आहे, खूप अनुमोलाची खाण या ठिकाणी आहे. आपण काहीतरी घेऊन जाल अशी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभे झालेला आहे. माझ्याकडून चूक झाली आहे, सांगते मी तुम्हाला. 2002 मध्ये मार्गात आला, 5-6च्या दरम्यान लग्न झाला, 7 मध्ये मला मुलगी झाली. त्याच दिवशी सरपंच पद मिळाला. सेवक कसा चुकते कोण, जो चर्चा बैठकला जात नाही तो. मला अजिबात चर्चा बैठक म्हणजे जाणं पसंत नव्हतं. कारण की माझं इकडे शिक्षण सेकंड इयर मध्ये होतो, तसाच सेकंड इयर झाला आणि मला सरपंच पद मिळाला. पदाचा थोडासा जास्तच हे होता. असे करते करते ज्या दिवशी पद मिळाला त्या दिवशी मला मुलगी झाली. मुलासाठी खूप हपापलो होतो मी. परमेश्वरासोबतही विरोध झाला. बाबाची पूजा करायची तर करायची, नाही तर नाही करायची, अशी कंडिशन झाली. कारण की चर्चा बैठकला जात नव्हतो. आपण बोलायचं आपल्याला फक्त चर्चा बैठकवरच. या ठिकाणी असे करते करते माझ्या पत्नीला पुन्हा मुलगी झाली. मुलीच्या नंतर 2008 मध्ये 2 महिने समावले. माझ्या पत्नीला मी म्हटलं आता आपल्याला मुलगाच हवा आहे. या ठिकाणी सेविका या आहेत भरपूर, म्हणून तो उदाहरण सांगत आहे. या ठिकाणी आम्ही सरळ एका बाईकडे गेला तिरोडा तालुक्यामध्येच, आणि तिथं पालटचे औषध घेतला. आणि पालटचे औषध ते तुळशीच्या समोर त्यांचा एक कमरा होता. त्या कमऱ्यामध्ये त्यांनी सांगितलं, तिथं फोटो पण होती. आणि आम्ही पालटचे औषध माझ्या पत्नीला त्यांनी दिले. तिनं घेतल्याच्या नंतर झाला तर मुलगाच.
9 महिने बरोबर झाले, पण त्या आमच्या परिवारामध्ये पती पत्नीमध्येही बरोबर जमत नव्हते. आज जमते जी, त्या काळात नाही जमत होते. 2008-9 ची घटना आहे. माझ्या पत्नी सोबत आमच्या परिवारामध्ये वादम तयार झाला होता. डॉक्टरकडे जायचं आहे तर वादच करून जात होतो आम्ही. असे करते करते मुलगा झाला. मुलगा फक्त 5च दिवस राहिला आणि 5 दिवसाच्या नंतर स्वर्गवासी झाला स्वर्गवासी. आम्हाला आता ज्या ठिकाणी महिला पुरुष खूप या मानव धर्मासोबत तज्ञ आहेत, तज्ञ, की मानवाच्या जीवनामध्ये काहीतरी उतार आला, काहीतरी वाईट दिवस आले, दुःखाने डोंगर घेतला, तर आपल्या परिवारावर त्यांनी समजवला. महिला भगिनी आल्या आमच्या घरी, म्हणे तुमची कुठेतरी चूक झाली, तुम्ही मार्गदर्शकाचा घराचा शोध घ्या. आम्ही लेकरामजी चौधरी गुरुजी वडेगाव, प्रदीप भाऊ तेव्हा नागपूरला राहायचं, गुरुजी होते घरी. आम्ही गेलो, गुरुजींना सांगितलं की गुरुजी आमचा मुलगा गेला. 5 दिवस राहून गुरुजींनी म्हटलं, म्हणे तुम्ही 2004-5 पासून त्याग झाले, आज माझ्या घरी तुम्ही 3 वर्षाच्या नंतर येतात, 3-4 वर्षाच्या नंतर. कसे तुम्ही सेवक? आम्ही कार्यकर्त्याला लई विसरून जातो. कार्यकर्ता आमच्यासाठी खूप एखादा दुःखी सेवक आहे आणि त्यांचे कार्य 11 दिवसाचे सुरू आहेत आणि त्या सेवकाला जर दुःख हरण झाले नसेल तर त्या कार्यकर्ता गुरुजीला खूप म्हणजे चिंता पडते की माझा सेवक हा सुखी समाधानी झाला का नाही, बाबाची कृपा का कार्य करत नाही, एवढा चिंता आपला मार्गदर्शक गुरुजी करतात. आज आम्हाला मार्गदर्शक झाल्यावरती कळत आहे. त्यावेळेस गुरुजी आम्हाला तिरोडामध्ये दिसायचं, पण आम्ही गुरुजी सोबत चर्चा सुद्धा करत नव्हतो. इकडून कट मारला की तिकडे निघाला, अशी परिस्थिती होती. आम्ही आमच्या कार्यकर्त्यासोबतही संपर्क तुटून गेला होता. असे करते करते आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं, म्हणे खूप मोठी चूक केली. पालटची औषध महिला भगिनी आपण घेऊ नका, आमच्या मुली आहेत, आमचा परिवार आहे एवढा मोठा, अजिबात एवढी मोठी भगवंत आपल्या जवळ आहे, एवढी मोठी कृपा आहे. आम्हाला क्षणात दुःख झाला, दुःख, वाईट दिवस. आपण म्हणतो ना, जेव्हा पैसा खूप राहिला तर अनाप आपल्याला काहीतरी वेगळं भान राहते, पण परमेश्वर बघते. 3 दिवसाच्या कृपेवर एवढी मोठी कृपा. माझ्या आईला आराम झाला तर 3 दिवसामध्ये आम्हाला दुःख नाही होऊ शकत का? दुःख होते. म्हणून म्हणायचंय, पाप करूनही पापी म्हणे, सैरा वैरा वागतोय रे, काय काय करतेस भल्या सेवका, सारेच त्या परमेश्वराला कळतंय रे, सारेच त्या परमेश्वराला कळतंय. आम्ही का करतो जी, त्या परमेश्वर बघत आहे. फक्त आम्ही पैशाच्या मोहमायाच्या याच्यामध्ये खूप काही ना काहीच करत राहतो, पण त्याचा एक दिवस भोगतनाम आपल्याला भोगावंच लागेल. अशी महान कृपा आपल्या जवळ गुरुजींनी 3 दिवसाचे कार्य दिले. आज आमचा परिवार सुख समाधान चालत आहे. पण एक दिवस 2012 मध्ये पद गेला. 7 ते 12 हा माझा सरपंच पद होता. तेव्हापर्यंत मी चर्चा बैठकला गेलो नाही. 12 मध्ये एक कार्य होता, छोटी होती बैठक, याच्यापेक्षा अर्धी या कमी असेल, आणि एवढाच मोठा मंच होता. मंचावरून कोणत्या तरी मार्गदर्शकाच्या मुखामधून शब्द निघाला आणि ज्या ठिकाणी तुम्ही बसले होते त्या ठिकाणी मी बसला होतो. मी अंतकरणामध्ये गाठ बांधलं की मी उद्यापासून चर्चा बैठक सोडणार नाही. गाठ बांधून पहिल्या चर्चा बैठक मध्ये गेला. मला अध्यक्ष आधी 2011-12 मध्ये कमी सेवक होते, चर्चा बैठक मध्ये कमी संख्या व्हायची. आता खूप संख्या आहे आमच्या चुरडीच्या चर्चा बैठक मध्ये. तर त्या ठिकाणी अध्यक्ष एकच राहायचा. मला त्यांनी उभे केले, म्हणे सांगा तुम्ही 5 नियम पैकी दुसरा नियम. मला येतच नव्हतं. 4 पोरांनी, त्यांनी छोटे छोटे मुलं होते माझ्यापेक्षा अर्ध्या वयाचे, ते चर्चा बैठक मध्ये जायचे. त्यांनी सांगितलं आणि पटकन ते बसून गेले. म्हटलं ठीक आहे. अध्यक्ष साहेबांनी मला अर्धा पाऊण तास उभा ठेवला. आधी उभे ठेवायचे, आता नाही ठेवत, आधी उभे ठेवायचे. असे करते करते दुसऱ्या बैठकीमध्ये मी गेलो. त्यामध्ये त्यांनी मला तोच प्रश्न विचारला, म्हणे सांगा 5 नियम पैकी दुसरा नियम सांगा. मी त्याही वेळेस मला पाऊण तास अध्यक्ष साहेबांनी उभे ठेवला आणि 5 बायांना उभे ठेवला आणि त्यांनी पटपट सांगितलं, पण माझ्या डोक्याची बत्ती जळत नव्हती. आता म्हटलं तिसरी चर्चा बैठक आहे, अध्यक्ष साहेब मला तेच प्रश्न विचारतील. सरळ 5 नियमच्या
आठवड्याभर मी पठण केला, मनन केला की मला अध्यक्ष साहेब विचारतील हेच, आणि हातावर लिहून घेतला की 5 नियम पैकी दुसरा नियम विचारला तोच अध्यक्ष साहेबांनी, आणि त्यावेळेस मला शाबास दिला. म्हणे खरं तुमचा लक्ष चर्चा बैठक मध्ये आहे. असा लक्ष आपल्याला चर्चा बैठक मध्ये ठेवायचा आहे. कोणत्या मार्गदर्शकाच्या मुखामधून काय निघेल आणि तो आमच्या कधी कामी पडेल असा शब्द आपण घेऊन जावं, अशीच विनंती आमचेही मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे बाबांच्या सोबत यांचे खूप जवळीक संबंध होते, पारिवारिक संबंध होते. ते खूप काही माहिती या ठिकाणी आपल्याला देणार आहेत. फक्त आपल्याला सर्वांनाच बाबांनी खूप काही दिलं आहे. म्हणून बाबावरती 2 लाईन बोलतो, आणि वेळ बोलणारे खूप आहेत, वेळ संपली आहे. बोलायचं तर खूप वाटते, पण बाबा मैं आपकी तारीफ कैसे करूं, बाबा की तारीफ मैं कैसे करूं, मेरे शब्दों में इतना जोर नहीं, सारे संसार में जाके ढूंढ लेना. मेरे मानते हैं की बाबा जुमदेव जी जैसा कोई और नहीं, जुमदेव जी जैसा कोई. या ठिकाणी टेम्पो आयोजकांनी माझे शब्द ऐकून घेतले आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपणही माझे शब्द ऐकून घेतले, म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना माझा नमस्कार.